नमस्कार मित्रांनो, विघ्नार्थ मोटर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी सुरेश गुरुशी पवार, तुमच्या मारुती सुझुकी गाड्यांचा डॉक्टर. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा आपला टॉपिक असा आहे की सेकंड हँड गाडी घेताना गाडी नेमकी कोणत्या कंपनीची घ्यावी. आता प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या दारासमोर एखादी तरी स्वतःची कार गाडी असावी. काहींचं बजेट नवीन गाडीचे असतं, तर काहींचं बजेट एवढं नसतं, त्यामध्ये शक्यतो सेकंड हँड गाडी घेतात. किंवा काही जण असे सुद्धा करतात की तात्पुरती गाडी शिकण्यासाठी सेकंड हँड गाडी घेतात. तर कधी पण सेकंड हँड गाडी घ्यायची असेल त्यावेळेस फक्त आपली मारुती सुझुकी आणि हुंदाई कंपनीची आपण गाडी घेऊ शकतो. तर त्याचं कारण असं आहे की ह्या गाड्यांचं आपण एकंदरीत पाहिलं की यांचा मेंटेनन्स खूप कमी असतो. एखादी स्पोर्ट बाईक वापरल्यासारखा यांचा मेंटेनन्स असतो. यांना सर्व्हिसिंगला पण जास्त खर्च येत नाही आणि इतर गोष्टी जर मोठा मेंटेनन्स नाही केला तर तो पण आपल्या आवकाच्या बाहेर जात नाही. आता एकंदरीत आपण पाहिलं की मारुतीची एखादी पेट्रोल सीएनजी गाडी असेल की तिचं सर्व्हिसिंग जरी आपल्याला करायचं म्हणलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता ऑइल फिल्टर आहे पेट्रोल गाडीचा, फक्त 90 रुपयाला आहे. आणि तसेच त्यांचा एअर फिल्टर सुद्धा आपण बघितला तर एअर फिल्टर 300-350च्या पलीकडे नसतो. स्पार्क प्लग जरी बघितली तरी BS4 ज्या गाड्या आहेत आपल्या मारुतीच्या जुन्या गाड्या, त्यांचा स्पार्क प्लग 150-200च्या आसपास आहे. आता BS6 गाड्यांचा स्पार्क प्लग महाग आहे, तो 600 रुपयाला आहे. त्याचं शेड्यूल पण तसं असतं, तो 40 ते 50 हजाराला चेंज होतो. आणि ज्या BS4 गाड्या आहेत ज्यांचा जो स्पार्क प्लग असतो तो आपल्याला 20,000 गाड्यात कंपल्सरी चेंज करावा लागतो. एकंदरीत जर आपण पाहिलं तर त्यांचा सर्व्हिसिंगचा खर्च जास्तीत जास्त 4,000च्या पुढे जात नाही पेट्रोल सीएनजी गाडीचा. आणि डिझेल गाडी असेल तर तिचा थोडा 6-7 किंवा 8च्या आसपास जातो. पण एकंदरीत सगळं पाहिलं तरी मेंटेनन्स खूप कमी असतो. किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यांच्या, समजा तुम्ही जर सेकंड गाडी घेतली आणि समोरच्या पार्टीने तुम्हाला सांगितलीच नाही, एखादी गोष्ट लपून ठेवली किंवा तिचं अचानक इंजिन काम जरी निघालं तरी त्यांचा इंजिन कामाचा खर्च प्युअर पेट्रोल गाडी जरी असेल तर तिचं एक 30-35च्या आसपास होतो. आणि जर सीएनजी गाडी असेल कंपनी फिटेड सीएनजी तर तिचं एक 45च्या आसपास होतो. आता म्हटल्यावरती सुद्धा असतं खर्च किती निघत होते. पण एकंदरीत सगळं पाहिलं तर सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारा खर्च असतो. त्यामुळेच कधी पण सेकंड गाडी घेताना मारुती सुझुकी किंवा हुंदाई कंपनीचीच घ्यावा. तसंच आपण यांचं मटेरियल जर पाहिलं, यांचं मटेरियल आपल्या मार्केटमध्ये लगेच अवेलेबल होतं. आता सस्पेन्शनचं काम जरी निघालं, आता एखादी गाडीचं आपल्याला सस्पेन्शनचं काम करायचे तरी एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपलं सर्व सस्पेन्शनचं मटेरियल निघतं. तसंच आपण जाता इतर कंपन्या बघतो की ज्या मोठमोठ्या हायलाईनच्या गाड्या आहेत त्यांचं इंजिन काम करायचं म्हणलं तरी कमीत कमी 1,00,000-1.5 लाखाच्या आसपास त्यांचं बजेट असतं, तसं यांचं नसतं. म्हणूनच ह्या गाड्या मार्केटमध्ये यांचा बोलबाला आहे. तसेच ह्या ज्या गाड्या आहेत मारुतीच्या आणि हुंदाईच्या, त्यांचा सीएनजी वरती या गाड्यांची पकड बऱ्यापैकी चांगली आहे. आता ही जी कंपनी मारुती सुझुकी आणि हुंदाई यांच्या R&D सीएनजी वरती बऱ्यापैकी चांगला आहे आणि सीएनजी मध्ये ह्या गाड्या टॉपला आहेत. इतर कंपन्यांपेक्षा मारुती सुझुकी आणि हुंदाई ह्या कंपन्या टॉप 2 मध्ये आहेत. एकंदरीत आपण पाहिलं की ह्या गाड्यांचा मेंटेनन्स खूप कमी आहे. तसेच यांचं ऍव्हरेजचा जर विचार केला तर यांचं ऍव्हरेज पण बऱ्यापैकी चांगले आहे मारुतीचं सुद्धा आणि हुंदाईचं सुद्धा. आता आपण मारुती सुझुकीच्या BS6 गाड्या जे घेतो ज्यांचं सीएनजी वरती ऍव्हरेज 30+ आहे, तसेच ज्या BS4च्या ज्या जुन्या गाड्या आहेत सेलेरिओ वॅगनर त्यांचं सुद्धा लॉंग रूटला सीएनजी वरती ऍव्हरेज बऱ्यापैकी चांगलं आहे. एकंदरीत सांगायचं असं की ह्या हुंदाईच्या आणि मारुतीच्या गाड्या आहेत त्यांचा जो मेंटेनन्स आहे तो आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडण्यासारखा आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओत मला एवढं सांगायचं होतं की सेकंड हँड गाडी घेताना ह्याच गाड्या का घ्याव्यात, तर कारण की यांचा मेंटेनन्स सुद्धा खूप कमी आहे आणि ॲव्हरेज सुद्धा या गाड्या बऱ्यापैकी चांगल्याच आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.